सन्नी म्हणजेच साहिल जाधव या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवर दिसतो आपल्याला। इस बार थर्ड मैन की दिशा में खेला हुआ स्ट्रोक फील्डर है वहां पर। आज जिस खिलाड़ी ने विकेट की हैट्रिक लगाई, बड़ी मछली को जाल में फांसा है, वही फील्डर सर स्वप्निल पोस्ट ने फील्ड करते हुए 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 25 रन। पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर। शिरगांव से बिलोंग करने वाले हमारे चाचा इस मैच का लाइव टेलीकास्ट देख रहे हैं और उन्होंने भी इस प्रतियोगिता के लिए मुबारकबाद दी है, उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। श्यामची गोलंदाजीचं हे बघा, धावत जरा थोडा फास्ट येतोय, परंतु चेंडू जो आहे ना तो जवळजवळ 100 किंवा 102 या स्पीडने सोडतो, त्यामुळे फलंदाजाला अंदाज येत नाहीये बॅटर बॉलर स्लो आहे की बॉलर फास्टर आहे त्याचा, आणि त्या अंदाजामध्ये मात्र 2 चेंडू निर्धाव गेले। पुन्हा तशाच पद्धतीचा चेंडू, परंतु हलकेच चेंडू आउटस्विंग सुद्धा करतो। टप्पा पडल्यानंतर एक धाव काढली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न मात्र अंगलटी येऊ शकतो, परंतु साहिल जाधव मात्र यावेळेला दैवाचा कौल पडतो त्याच्या बाजूने आणि नशिबाने मात्र तो या ठिकाणी फ्लंबल झाले यष्टिरक्षक आणि सुखरूप साहिल मात्र आपल्या क्रीजमध्ये पोहोचला। धावसंख्या 2 ची वाढ झाली, धावसंख्या झाली ती 27 धावा, 27 रन्स। साहिल जाधव एक चांगला खेळाडू आपण बघितलं होतं अलिबाग शहर प्रीमियर लीग मध्ये। साहिल जाधव, आयुष बोकाडे, प्रिन्स बोकाडे यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता मृणाल वर्सोलकर यांनी, आणि आपल्या संघाला अंतिम विजेतेपद सुद्धा प्राप्त करून दिलं होतं। हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय तो कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक धाव घेतली आणि चुकीच्या ठिकाणी या ठिकाणी थ्रो करण्याचा प्रयत्न, परंतु गणेश तोपर्यंत पोहोचला नाहीये आणि श्यामने मात्र आपल्या हातामध्ये घेत यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या आणि आणखी एक फलंदाज धावचीच्या रूपात बाद। दावा जो कहा जाता है उसका पूरा श्रेय विजय दादा सारंग मैदान पर आते हुए द लेजेंडरी क्रिकेटर यहां पर तशरीफ लाते हुए मार्को सर ने भी देखिए उनको हाथ मिलाकर उनका स्वागत किया है। विजय सारंग फिर से एक बार गेंदबाजी की मोर्चे को संभालते हुए, ओहो अच्छी गेंद पिचिंग लाइन से गेंदबाजी कर रहे थे, यहाँ पर फील्डर थोड़े से फंबल हो गए, पर हा ना में 1 रन जरूर प्राप्त करते हुए विजय सारंग और साहिल जाधव ये दोनों बैटर के बीच अच्छी रनिंग द विकेट। इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 29 रन 3 ओवर की समाप्ति के बाद। 29 धावा धावफलकावर लागतात। श्यामने काय अतिशय चांगली रिदम मध्ये गोलंदाजी केली बघा, हलवारपणे चेंडू सोडतोय, टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर निघतोय, फलंदाजाला बुचकळ्यात पाडणारा हे षटक, आणि त्याने या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्या। सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केलेला आहे, 24 धावा झाल्या होत्या सामन्याच्या, आता मात्र आपण बघतोय तिसरं षटक समाप्त झालेलं आहे आणि 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। तब्बल हाराकिरी केलेल्या आहे सर्वच फलंदाजांनी, 6 फलंदाज माघारी परतलेल्या आहेत तंबूच्या दिशेने। आता मग आता साहिल जाधव याच्यावर संपूर्णपणे जबाबदारी आहे की धावा जे 2 षटकं शिल्लक राहिले आहेत ना, त्या 2 षटकात कमीत कमी 30 धावा जमवण्याची जबाबदारी साहिल जाधववर आहे, परंतु कोणताही दबाव न घेता आपली विकेट्स हातात ठेवून त्याला फलंदाजी करावी लागणार आहे। गोलंदाजीसाठी विजेंद्र पोसने 4थं षटक घेऊन येतोय। विजेंद्र पोसने गेंदबाजी के लिए स्ट्राइक पर साहिल जाधव, ओहो और इस बार देखिए कव्वाल का स्ट्रोक, शानदार स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के पार, शानदार छक्का। इस बार के राहुल स्टाइल में खेलते हुए गेंद को एक्सीड करते हुए बैटर, नाम है साहिल जाधव। डीजे
शॉटची खरंच संघाला गरज होती, त्याच वेळेला हा स्ट्रोक आलाय आणि त्या 6 धावा आलेल्या आहेत. जो दबाव निर्माण झाला होता ना अलिबाग संघावर, तो मात्र या षटकाराने दूर झालेला आहे. 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. विजेंद्र पुढचा चेंडू, विजेंद्राचा पुढचा चेंडू नाही, कॅरेट झालेला आहे. धावचीची शक्यता आहे, परंतु पुन्हा एकदा विजेंद्रचं कौतुक करावं लागेल. रनिंग बिटवीन द त्याची बघा, रनिंग कशी आहे बघा, अतिशय चपलाईने. कदाचित सराव असावा धावण्याचा त्याचा. स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. चेंडू कॅरी केला होता त्याने, चेंडूला टप्पा पडून उचललं, परंतु त्याने कोणताही अपील केला नाही किंवा थर्ड अंपायर पर्यंत सुद्धा जाण्याची अपेक्षा सुद्धा केली नाही त्याने. क्या बात है, आणखी एक जबरदस्त असा स्ट्रोक्स, के.एल. राहुलची आठवण करून देणारा आणखी एक धडाकेबाज झन्नाटेबाज षटकार. में खेलने का प्रयास, फील्डर है वहां पर, शानदार कैच, विकेट का पतन, तू चल मैं आया, डीजे को मौका. तर प्रत्येकाच्या मनामनात राज्य केलेलं आहे आणि याचप्रमाणे विराटचा स्ट्रोक सुद्धा बघायला मिळतोय. चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये वन बाउन्स फील्ड केला जातोय. थ्रो सुद्धा चांगला आहे क्षेत्ररक्षकाचा आणि एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत याची खबरदारी त्याने घेतली. धावसंख्या नेऊन पोहोचवली 42 पर्यंत. स्कोर जा पहुंचे 42 रन. आयशा मुखर्जी भाभी के हीरो जर्सी नंबर 42 शिखर धवन स्कोर कार्ड पर आते हुए. विजय मार्तंड, विजेंद्र पेरेकर यांच्या बॅटमधून एक झन्नाटेदार स्ट्रोक बघायला मिळाला होता. एक धाव मात्र मिळते असं वाटलं होतं की हा षटकार जाईल, परंतु तसं झालं नाही. चेंडू खूप उंचपर्यंत गेला होता, त्याला दुरी नव्हती तेवढी. या सिंगल्समुळे आपण बघतोय धावसंख्येत वाढ झाली. 43 धावा धावफलकावर लागल्या आणि या षटकाची सुद्धा समाप्ती झालेली आहे. 4 षटके पूर्ण. हे शेवटचं षटक अतिशय महत्त्वपूर्ण षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. श्याम मार्कूच्या हातामध्ये पुन्हा चेंडू सोपवला जातोय. बघूया विजेंद्र आणि विराज ही जोडी या षटकात 15 ते 20 धावा काढण्याची आवश्यकता आहे आणि ते लक्ष्य त्यांचं पूर्ण केलं जातंय का हे येणारा 6 चेंडूच ठरवतील. स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार विजय सारंग और उनका साथ देते हुए विराज पेरेकर, अलीबाग के आकाश चिंदारिया जिन्हें कहा जाता है, और वही दोनों बैटर आज सैंडी वाटर स्पोर्ट्स अलीबाग टीम के लिए बल्लेबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं. उनके विपक्ष विजय मार्तंड थेरोंडा टीम जिसमें टॉस जीतकर फील्डिंग का मुजाफा लिया. टीम का टोटल स्कोर जा पहुंचा 43 रन. गेंदबाजी के लिए निजी दूसरा, टीम की ओर से आखिरी 5वां ओवर लेकर गेंदबाज श्याम मार्को. इस बार श्याम मार्को की पहली गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास, वहां पर फील्डर है, जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका. इस 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है वीरेंद्र सहवाग जर्सी नंबर 44. 44 धावा धावफलकाला लागलेल्या आहेत. परंतु विराज एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. जय मल्हार अलिबाग संघाचा आणि त्याच्यावर जबाबदारी आहे ती चांगल्या पद्धतीने खेळून स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे आणि एखाद दुसरा मोठा षटकार या षटकात येणं गरजेचं आहे. त्याच वेळेला जोरकात मारलेला फटका हा खूप उंच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन.
59 का ऑल आउट। यहाँ पर फ्री में आता हुआ टीम का स्कोर रुका हुआ, हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 44। और एक हैट्रिक लगाते हुए गेंदबाज श्याम मार्को, इनके माध्यम से आज के दिन का ये दूसरा हैट्रिक और टूर्नामेंट का तीसरा हैट्रिक। डीजे मास्टर धन्यवाद। याच्यानंतरचा सामना असणार आहे जितेंद्र 11 रोहा विरुद्ध हृदय 11 सरसवली पुरस्कृत नवगाव। या दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे। जरूर यहाँ पर पहली इनिंग का खेल समाप्त हो चुका है। पहली इनिंग में बल्लेबाजी करते हुए 44 रन बनाए और पेनल्टी माइनस कर टोटल स्कोर जा पहुंचा है 42 और 43 रनों का टारगेट है। ध्यान दीजिए सैंडी वाटर स्पोर्ट्स अलीबाग, आप देरी से आने की वजह से आपको 2 रनों की पेनल्टी दी गई है। टॉस के लिए विकास सर विजय मार्तन थेरोंडा टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का मुजालफा लिया और आज इस मैच में कमाल की गेंदबाजी करते हुए दोनों गेंदबाजों ने विकेट की हैट्रिक लगाई, जिसमें स्वप्निल पोस्ने ने पहली विकेट की हैट्रिक लगाई और आज के दिन की दूसरी हैट्रिक श्याम मार्को, एक लेजेंडरी क्रिकेटर, अच्छी गेंदबाजी उनके माध्यम से की गई। और पहले दिन हमने देखा जेडी जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन पुरस्कृत हर्षिवरे टीम और उस मुन्ना याच्या नंतरचा सामना जितेंद्र 11 रोहा विरुद्ध हृदय 11 सारसोली पुरस्कृत रिलायन्स नवगाव। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आहे। रोहा संघाचे कर्णधार उपस्थित आहेत। नवगाव संघ आपणास सुद्धा विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। नवगाव संघ रिपोर्टिंग करा, नाहीतर आपणास सुद्धा पेनल्टीला सामोरे जावं लागेल। नवगाव प्रारंभिक जोड़ी मैदान पर हम देख रहे हैं विजय मार्तन ठेरोडा टीम की जानिब से आकाश और उनका साथ देते हुए स्वप्निल रानवड़े। आज विजय मार्तन ठेरोडा टीम में अगर देखा जाए तो 3 स्वप्निल है, जिसमें स्वप्निल पोस्ने हमारे काबिल दोस्त, उसी साथों साथ स्वप्निल रानवड़े जो भी बल्लेबाजी के लिए आए, और तीसरे स्वप्निल है तांडेल। एक ही टीम में 3 स्वप्निल गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज प्रिंस पोकाड़े। कम आयु में इस खिलाड़ी ने अपनी पहचान बनाई है और वही गेंदबाज प्रिंस गेंदबाजी के लिए आते हुए मृणाल वर्सोलकर के तालीम में निर्माण हुआ यह वे खिलाड़ू आज उन्हें मौका मिलता हुआ इस बड़ी टूर्नामेंट में हम देख रहे स्वर्गीय श्री जनार्दन पोशाहले स्मृति चषक 2025। निनाद हाले यांच्याकडून पारितोषिक कालपासून ऑन आहे, लक्षात ठेवा। जेवढे बॅनर जे आहेत ना स्वर्गीय जानू हालेंचे आमच्या, त्यावर कोणत्याही फलंदाजाने जर डायरेक्ट हिट केला, षटकार घेतला ना, तर त्याला 500 रुपयांचं प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। 3 दिवसांसाठी हे पारितोषिक ऑन असणार आहे। डायरेक्ट हिट बॅनरला केला तर आडव्या जे बॅनर आहेत संपूर्णपणे या स्पर्धेमध्ये सिंगल बॅनर्स, त्यांच्यावर जर षटकार ठोकला गेला डायरेक्ट, तर मात्र 500 रुपयांचं पारितोषिक निनाद हाले यांच्याकडून असेल। प्रिंस पोकाड़े पहली गेंद, ओहो, इस बार टप्पा गिरने के बाद गेंद ऑफ स्टंप के काफी बार आउटसाइड ऑफ स्टंप डालने का प्रयास किया था, पर इस बार ऑफिशियल अंपायर नाराज होते हुए उन्होंने हाथ समांतर किए और गेंद का है अवांतर। एक्स्ट्रा के साथ केएल राहुल, आतिया शेट्टी भाभी के हीरो
जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर आते हुए। प्रिन्स बोकाडे आपल्या अल्पावधीमध्ये बघितलं अतिशय चांगली गोलंदाजीचं प्रगतीपथावर आलेलं आहे. क्या बात है, नजाकत भरा ये स्ट्रोक, अतिशय चांगला देखना कव्हर ड्राइव्ह, स्क्वेअर कट, अप्रतिम असा डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार, चौकार. मोहक अशी फलंदाजी केली होती, घणानाती फलंदाजी केली होती आकाश सोडको खडे मारण्याचा प्रयत्न, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पॅडवर आदळला, पंचांनीकडे अपील केलं होतं आणि पंचांनी ते अपील उचलून धरलं. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नवोदित बॅटर, आपण नवीन बॅटर बघतोय, परंतु जेवढा वेळ घालवाल ना तेवढं पंचांकडून आमच्या तुम्हाला पनिशमेंट यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे जरा आपण अगोदरच ठरवायचं आहे, बॅटिंगची लाईनअप आहे ना ती ठरवायची आहे. हा बाद झाल्यावर अमुक बॅट्समन लगेच निघायचा आहे, तो बाद झाल्यावर लगेच बॅट्समन अमुक निघायचा आहे, अशा पद्धतीची रणनीती पाहिजे. आणि हे काम कोणाचं असते तर कर्णधारांचं किंवा व्यवस्थापकांचं. थिंक टँकने त्याच्या पद्धतीने त्यांना धावा फलंदाजांचा क्रम लावलेला असलेला पाहिजे. आज मी पुन्हा एकदा आवाज देतोय, हृदय 11 सारसोली पुरस्कृत नवगाव या संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. जितेंद्र 11 रोहा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. प्रिन्स बोकाडे पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. त्याला माहिती आहे 2 धावांची पेनल्टी आहे, 43 धावांचं लक्ष्य आहे.
आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने पूल करतोय, ऑन साइडला येतोय, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एक धाव काढली विराज जुईकर. जोपर्यंत मिड ऑन वरून लॉंग ऑन पर्यंत पोहोचेल तोपर्यंत पूर्ण वेळ होता दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याचा. सौरभ दांडेकर यावेळेला फलंदाजीसाठी आलाय. पहिल्याच चेंडूवर 2 धावांसाठी त्याने चेंडू पिटाळला होता, तो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती 2 ने वाढून 8 धावा, 8 रन्स ऑन द स्कोर बुक. हा मात्र वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू दिशाहीन ठरतोय. पंच प्रवीण आंद्रे सर यांचा इशारा आलेला आमच्या गुणलेखकांसाठी, हा वाईट बॉल आहे म्हणून. अवांतर धावसंख्येने धावफलकावर बघतोय आपण 9 धावा लागलेल्या आहेत. 43 धावा 5 षटकामध्ये जमवायच्या आहेत. विजय मार्तन तेरोंडा संघ नव्याने बांधणी केलेला हा संघ आहे, कारण आपल्या ज्ञात नाही आहे, कारण आपल्या विभागामध्ये हा संघ आता मात्र येत नाही आहे. बॅटची कडा घेतली, पॅडवर आदळला, 1 धाव मात्र घेतली, चोरटी धाव. अतिशय चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळाली जयेंद्र बलकवडे आणि त्याचा साथीदार सौरभ दांडेकर यांच्याकडून. बघता बघता पहिला षटक ते आहे ते समाप्त झालेलं आहे. विजय मार्तन तेरोंडा किंवा रेवदंड्याचे जे संघ आहेत ना, ते पूर्वी अलिबाग विभागामध्ये यायचे खेळायला, आपल्या फलंदाजीचे जोहर दाखवायचे. आता 2 ते 3 गेल्या वर्षीपासून किंवा 2 वर्षापासून बघतोय अलिबाग साईडला त्यांना खेळताना दिसत नाही आहेत. तुम्हाला जर आपल्या क्रिकेटचं जर जव्हर दाखवायचं असेल तर संपूर्ण तालुक्यामध्ये जिथे स्पर्धा असतील ना त्या ठिकाणी जाऊन आपल्या खेळाचा दबदबा निर्माण करावा लागेल, कारण जे ठराविक खेळाडू जे आहेत तेच फक्त सर्व क्रीडा रसिकांना माहिती आहेत. बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांचा परिचय होण्यासाठी त्यांनी मोठ्या स्पर्धांमध्ये किंवा यूट्यूबच्या ज्या स्पर्धा आहेत ना त्या ठिकाणी जाऊन खेळण्याची गरज आहे. अभी प्रिंस बोकाड़े जाने के बाद आयुष बोकाड़े, बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. और इस बार देखिए फिर से एक बार गेंदबाजी के लिए दोनों भाई आज शानदार गेंदबाजी करते हुए दिखाई दिए, पर आज उनकी परीक्षा है, अग्नि परीक्षा में पास होने के लिए शानदार गेंदबाजी करनी होगी. स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार सौरभ. इस बार देखिए थोड़ी सी नीचे रहती हुई सबमरीन डिलीवरी, टप्पा गिरने के बाद बल्लेबाज को अचंभित किया, देखने पर मजबूर किया और डॉट गेंद की मोहर लगती हुई फिर से एक बार शानदार गेंदबाजी. जबकि यहाँ पर 43 रनों का टारगेट सेट किया है धरणे गुरुजी सर बतलाते हुए. 23 गेंदे और 33 रनों की आवश्यकता है 10 रन स्कोर कार्ड पर लगते हुए. गेंदबाजी मोर्चे को फिर से एक बार आयुष बोकाड़े की अच्छी गेंद अपर कट करने का प्रयास, वहां पर फील्डर है गणेश को देती हुई गेंद चकमा जाएगी बाउंड्री लाइन के पार. इस बार तू रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के ओहो फिर से एक बार देखिए दिशा से भटकते हुए कुछ अलग करने का प्रयास कर रहे थे गेंदबाज आयुष, पर इस बार आयुष खराब गेंदबाजी करते हुए प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर आते हुए. ओहो फुल टॉस गेंद. इस बार देखिए पहले ही मन बना लिया था, बैकवर्ड स्क्वेयर की दिशा में खेलने का प्रयास किया था, फुटवर्क का इस्तेमाल भी करके गेंद को यॉर्क बनाने का प्रयास किया, डॉट गेंद की मोहर. सौरभ दांडेकर अशा वेगळ्या पद्धतीने खेळताना दिसला. हा चेंडू त्याच्या 2 पायांच्या मध्येतून निघून दिसला, म्हणजे कोणत्या पद्धतीचा स्ट्रोक मारतोय हे मात्र काय मला उमगलेलं नाहीये. परंतु प्रिन्सच्या पाठोपाठ आपण बघतो आयुष बोकाडे, तो सुद्धा अतिशय चांगली कामगिरी करतोय. जय मल्हार संघाचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व करताना दिसतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न होता, बालंबाल बचावले जातात बॅटची कडा घेऊन. शॉट थडम्यांचा क्षेत्ररक्षक आहे ना विजय सारंग, त्याचं खरोखर कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या पद्धतीने तो आपल्या नवतरुण खेळाडूंना घेऊन आपल्या स्वतः सुद्धा बेस्ट ॲथलीटचं प्रदर्शन करतोय. बॅटिंग क्षेत्ररक्षण दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करतोय. एकेरी धावांबरोबर संघाची धावसंख्या आहे 16 धावा. 43 धावांचं लक्ष आहे, म्हणजे चेंडू 20 शिल्लक आहेत आणि 27 धावांची आवश्यकता आहे. सामना तसा बघितलास तर विजय मार्तंड तेरोंडा संघाच्या हातामध्ये पोझिशन आहे मॅचचं. परंतु याही वेळेला अतिशय चांगला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न केला होता, फलंदाजाने उचलून मारलेला होता फटका मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता, कोणत्याही प्रकारे त्याने चूक केलेली नाहीये आणि 1 धाव सुद्धा घेऊन दिलेली नाहीये. निर्धाव चेंडू आणखी 1 बघायला मिळतो. धावसंख्येत कोणती वाढ नाही, 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत.
इस बार देखिए बल्ले के बीचों बीच गेंद को लेने के कामयाब होते हुए बैटर जयेंद्र बलकावड़े बाबू नाम से जाने जाते हैं, जिन्होंने वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में 18 हृदय 11 सारसोली पुरस्कृत नवगाव. मी वारंवार तुम्हाला आवाज देतोय, नाणेफेकीसाठी यायचं आहे. रोहा संघाचा संघनायक इकडे उपस्थित आहे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी समोर जायला लागणार आहे ह्याची नोंद घ्या. हृदय 11 सारसोली पुरस्कृत नवगाव त्वरित नाणेफेकीसाठी संघनायकांनी यायचं आहे. फिर से एक बार प्रिंस पोकाड़े को गेंदबाजी के लिए दावत दी है मोर्चे को संभालते हुए. आज दोनों खिलाड़ियों ने सर अगर देखा जाए तो कम आयु में अपना अलीबाग टेनिस क्रिकेट में नाम बनाया है. और इस बार देखिए यू मिस आई डेफिनेटली हिट, खंबा उखाड़ते हुए गेंदबाज प्रिंस पोकाड़े डीजे. घेतला आणि अक्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र त्रिफळाची फलंदाज बाद होऊन तंबूत परतलेला आहे. अतिशय चांगला चेंडू, अतिशय चांगला कमबॅक करून देणारा हा चेंडू होता. विकेट्स महत्वाची आहे. आता मात्र समोर एक फलंदाज जयेंद्र बलकवडे या ठिकाणी उपस्थित आहे आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा खेळ बहरेल हे बघणं महत्वाचं आहे. 17 चेंडू आणि 21 धावांची गरज. हृदय 11 सारसोली पुरस्कृत नवगाव संघ टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा है. तो फिर से एक बार प्रिंस गेंदबाजी करते हुए विकेट प्राप्त की, पहली गेंद का सामना करते हुए खंबा उखाड़ दिया. कमाल का गेंदबाजी का नमूना पेश करते हुए न्यू बैटर मैदान पर स्ट्राइक पर यश जंगली. यश जंगली सुद्धा एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नावारूपाला आलेला आहे. पहिल्या चेंडूवर त्याने धडाकेबाज स्ट्रोक बघायला मिळालेला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, एक अप्रतिम असा अ दर्जाचा षटकार. संख्येमध्ये बदल केलेला आहे. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. ते प्रिन्स चेंडू टप्पा गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग पद्धतीचा झाला. फलंदाज यश जंगली मात्र या ठिकाणी बीट झाला या चेंडूवर आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. 15 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. रजत धरणे कुठे असाल त्याने व्यासपीठात यायचं आहे. तुमचे पप्पा इकडे वाट पाहत आहेत. ओहो, फिर से एक बार देखिए क्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था बैटर यश जंगली. पहली गेंद पर छक्का आने के बाद सर कमबैक किया गेंदबाज प्रिंस ने भी. कमाल की गेंदबाजी. इसको रुका हुआ हमारे गुण लेखक बालकृष्ण धरणे गुरुजी सर बतलाते हुए 28 रन जीतने के लिए भी 14 गेंदे और 15 रनों की आवश्यकता है. 14 गेंदे 15 रनों की जरूरत. टेनिस क्रिकेट.in के सीईओ नंदन जी घरत यहाँ पर तशरीफ लाते, उनका तहे दिल से स्वागत है. और इस बार देखिए गरीबी में आटा गीला, पहले सच कर्ज बाजारी, उसमें उसना शेजारी. ओहो, फिर से एक बार देखिए इस बार यश जंगली को चकमा देते हुए एक तुम्हारी तो एक हमारी
इस बार प्रिंस पोकाड़े ने नाराज किया मृणाल वरसलकर को। जिस तरह से गेंदबाजी डाल रहे हैं ना, उसमें थोड़े से आज दिशा से भटकते हुए दिखाई दे रहे। गेंद की मिरिट आज जरूर उनकी खराब दिखाई देती हुई, लाइन और लेन से भटकते हुए प्रिंस। स्ट्राइक पे यश जंगली। ओहो, जड़ में डालने की कोशिश, ये लाइन सही थी, पर इस बार आयुष पोकाड़ी जब तक गेंद के नीचे आएंगे तब तक 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 34 रन। बचे हुए 12 गेंदे और 9 रनों की आवश्यकता है। हृदय 11 सारसोली पुरस्कृत नवगाव संघाचा संघनायक या नाणेफेकीसाठी रोहा संघाचा संघनायक इकडे वाट पाहतोय। ही मॅच संपत आलेली आहे। नवीन गोलंदाज आपण बघतो विराज पेरेकरच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे। 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 9 धावांची आवश्यकता आहे। बघूया या 12 चेंडूमधल्या 9 धावा कशा पद्धतीने रोखण्यात यशस्वी ठरतोय का विराज। समोर बॅटर कोण आहे तो यश जंगली। यश जंगलीला सुद्धा आपण बघतो नेहमी प्रत्येक लीगमध्ये खेळताना दिसतो। तो सुद्धा पहिल्या चेंडूवर चांगल्या पद्धतीने टोळावतोय चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, अप्रतिम असा हा धडाकेबाज षटकार। बोस पुन्हा एकदा बॅक टू बॅक स्ट्रोक बघायला मिळतो। चेंडू पुन्हा एकदा डीप थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार आणि हा विजयी चौकार।